ऐकायला त्या का? हा, अनिता ताई माझ्या घरी आल्या होत्या. हा, मी त्याच्याशी गप्पा मारल्या चांगल्या. तुमचं हे नवरत्न ओल्ड एज होम आहे ना, ती बघायची इच्छा झाली. म्हटलं चला जाऊन तुम्हाला भेटावं. किती वर्ष झाली तुम्ही आता इथं आहात? किती वर्ष झाली इथं आहात तुम्ही? 4-5 महिने. आणि तुम्ही त्याच्याबद्दल अनिताकडनं परत काय काय ऐकलं नाही. पण आता आमच्यासारखे जे पाहुणे येतात, कोणी येतं, वाढदिवस साजरे करतात, त्यावेळेला तुमची मुख्य भूमिका असते असं कळलं मला. बरोबर आहे. किती जण आहे आता सध्या? 25. तुमचा दिवस कसा जातो इथं? छान. आम्हाला भेटायला इथं कसं वाटतं राहिल्यानंतर? आणि तर मला बरंच तुमच्या आजी आजोबांबद्दल सांगत होती. आजी आजोबा सगळं ठरवतात, मम्मी काहीच ठरवत नाही, मी त्या सगळं करतात. आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छान वाटतं. म्हणजे काय करते तिथे? आता ती सगळं काय करते तेच करते. कोण करते? समजा ताई तू काम करते इथं? काय काम करते इथं? केअरटेकर. म्हणजे ह्या सगळ्यांची काळजी. कसे पेशंट आहे तिथे? पेशंट म्हणण्याचे वृद्ध आजी आजोबा जे आहे ते कसे? पेशंट नाही म्हणू शकत. पेशंट नाही. पेशंट नाही. आजी आपले त्यांचं जसं आपल्या आजीला समोर हे आजीला. आणि तर इन्स्पिरेशन. बरं. ह्या बाबांना हे विसरतात. ह्यांना सांभाळायला अडचण नाही? तसं नाही. ते येतात, म्हणजे जेवण करतात, व्यवस्थित करतात. ते जेवण करतात, नाश्ता करतात. फक्त काय ते गोळीवर टायमिंग बदललं, येतात, इकडून तिकडून फिरतात. काय त्यांच्या पास्टचं काय असं आठवण येतात, मग आम्हाला सांगतात. येतात, फक्त बोलतात, परत जातात. कधी कधी जेवणाचं. तुझा काय रोल राहतो काय इथं काय काम करतो? सगळ्यांची केअर घ्यायची म्हणजे दिवसभर असतो. 24 आजी आजोबांबरोबर राहते. तुमच्याबद्दल कोणाला गाणं म्हणताय का? मी म्हणतो. एखाद 2 ओळी. टाळ बोलची पळीला, टाळ बोलची पळीला, टाळ बोलची पळीला, नाच माझ संग, नाच माझ संग. टाळ बोलची पळीला, नाच माझ संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव. दरबारी आले, दरबारी आले रंग आणि राव. सारे एक रूप नाही भेदभाव, सारे एक रूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे, गाऊ नाचू सारे. कोणी निसंग देवाजीच्या दारी आज रंगला. छान छान छान. ताई, असा कधी प्रसंग आलाय का की एखादा अश्रू आणणारा प्रसंग, की ज्यावेळेस कोणी वृद्ध तुमच्याकडे आला आणि त्याची काही अशी काही गोष्ट होती की ज्यामुळे तुम्हाला थोडासा टची सारखं वाटलं? की त्याच्यात असं सांगू शकते मी. 2017ची केस आहे. कुसुम आजी म्हणून होत्या, एका मंदिरात राहत होत्या आणि एका सोसायटी चिंचवडचं मंदिर होतं ते. मी तिथपर्यंत पोहोचले नव्हती. तिथल्या एका व्यक्तिमत्वाने मला कॉल केला, एक आजी, त्यांचं कुणीच नाही,
ते तुम्ही प्लीज ठेवू शकता का तुमच्याकडे? ओके ठीक आहे. 2017ची नवीन चालू केल्यानंतरची केस आहे. आजी आपल्याकडे आल्यात. आजींचं पोट कंटिन्यू फुगत होतं, म्हणजे त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता आणि त्या मंदिरातच राहत होता. पूर्ण आयुष्य त्यांच्या मंदिरात गेलं होतं. पण काही कालावधीत त्या आजी आपल्याकडे राहत होत्या बरंचसं. त्याच्या अगोदर त्यांचे आजोबाई वारलेले होते, पण त्या सोसायटीतनं ते आलेले होते. ते व्यक्ती म्हणून ते लोक चांगले होते. आतमध्ये मला कॉल करणं, विचारणं, बोलणं ह्या रुटीनमध्ये. पण काही कालावधीत आजी गेल्यात. आजी गेल्यानंतर आजींची अंतिम विधी आपण केली सर्व स्वरूपात. आपल्या म्हणजे नवरत्न फॅमिली सर्व घेतली. ते व्यक्तिमत्वही आले, त्यांनी आजींना आपल्याकडे सोडलं होतं, तेही आले. मधला काही गॅप पडल्यानंतर आजींना एक व्यक्तिमय शोधायला आला. त्याला माहीतच नाही. तो शोधायला आला असं तर माझी काकू तुमच्याकडे आहे, येताना 5 लाख रुपये आणि काही बरीचशी दागिने घेऊन आलेली होती आणि ते तुम्ही सर्व घेतलेत. समोर व्यक्ती विचारते, माझ्याकडे मेसेज असा आहे तर आजीला कुणीही नाही आणि मुलगा सांगतो मी तिचा पुतण्या आहे. तर आजींची डेट कशी झाली, काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते मला हवेत वगैरे वगैरे तो सांगत होता. त्यावेळेला मी एकटीच सेंटरला असल्यामुळे मी म्हटलं एक 10 मिनटं वेळ द्या, ती केस मी हँडल केली नाही त्यामुळे मला थांबावं लागेल. मी माझे मिस्टर किंवा भाऊ यांना बोलवते, ती केस त्यांनी हँडल केली असं म्हणून मी वेळ टाळला आणि तिथं थांबलो. त्यांनी ॲडमिशन घेतली होती, त्या व्यक्तिमत्वाला फोन केला, भावाला फोन केला, सर्वांच्या चर्चा केल्यात. बाहेर केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आजी गेल्या 26-27 वर्षापासून आपल्या मंदिरात होत्या. तुम्ही सर्वेक्षण केले आणि तुमच्यावर असा आरोप लावणारा कोण व्यक्तिमत्व आहे आम्ही बघू. आल्यानंतर त्या सर्व चर्चा झाल्यानंतर व्यक्तिमत्व ते समोर आलेत, मिस्टर आलेत, भाऊ आलेत आणि त्यांना विचारलं तर आजींची कुठेतरी प्रॉपर्टी होती आणि त्या प्रॉपर्टीसाठी आजीचे डॉक्युमेंट्स पाहिजे होते. त्यामुळे त्या मुलाने असे आरोप आपल्यावर लावलेत. जर आपण आरोप घेतले तरी आपण लटकलो, पेपर दिलेत तरी आपण लटकलो, कारण की ते त्यांना लागणार होते. आणि त्या काही कालावधीत मी चुकून विसरले होते, आजीचं काही सामान होतं, त्या सामानात आजीने एक वही लिहिलेली होती आणि त्या वहीवर प्रत्येक जागेवर माझं नाव होतं सर, प्रत्येक वाक्यात. आज माझी मुलगी आहे म्हणून मला 2 टाइम जेवायला मिळतंय. मुलगी असल्यामुळे माझे आज मी बेडवर असल्यामुळे हे सर्व देखरेख करते. प्रत्येक क्षणाला असं होतं की माझ्या आईने मला मिस केला नाही एवढं त्या आजीने मला मिस केलं क्षणाक्षणाला. ती 4 वर्ष होती आपल्या नवरत्न फॅमिलीमध्ये. म्हणजे ती आत्ता काय जेवली, माझ्या लेकीने काय जेवण केलं हे सुद्धा ती वाक्यरचना करत होती. आणि प्रत्येक शब्दात माझी मुलगी, माझी तायडे, माझी आज आईची जागा घेणारी. समोरचा व्यक्ती गेल्यानंतर मला ती क्षण आठवलेत. मी तिला काय दिलं होतं मला आजही आठवत नाहीये, मी किती वेळ दिला त्याला मला कल्पना नाहीये, पण तिने त्या एक क्षणाला मला माझ्यासाठी ते वाक्य लिहिलेलं आहे. मला तिने जन्म दिला, ती मला 8 दिवसातनं एकदा फोन करत असेल आणि ही मला क्षणाला मिस करत होती. आत्ता आलेली होती, 10 मिनिटं माझ्याशी बोलली, मला पाणी पाजलं, डायरी होती सर ती. मला पाणी पाजलं, गोळ्या देऊन गेलीये. रात्री 9 वाजता घरी, म्हणजे मी तिथनं जर बाहेर पडली, मी रात्री किती वाजता घरी जायची तो सुद्धा क्षण तिने लिहिलेला आहे. याला मी काय म्हणायचं. तुम्ही आता जो प्रसंग सांगितला तो तुम्ही त्यातनं निभावून निघाला, समजा त्या काही चांगल्या व्यक्तींच्यामुळे निभावून निघाला. पण अशी वेळ येते कधी कधी तुम्हाला पोलिसात जायला लागतं आणि सध्या काय घडतं ते जास्त आपल्याला बोलायला नको. अशा वेळेला काय तुम्हाला पोलिसांकडनं म्हणा चांगले अनुभव आलेत का? आहेत चांगले सुद्धा लोक असतात सगळ्या ह्याच्यामध्ये. असं काही घडलंय का? पोलीस असतील, शासकीय यंत्रणा असतील. मी सिटीतनं भाजी मंडईमधनं एक आजींना घेतलेलं होतं. बेवारस रस्त्यावर होत्या, भर पावसात आपण घेतला होता. ती केस घेताना एक अलका गुंजाळ म्हणून सोशल वर्क, तिने मला सांगितलं ते आजीला कुणी नाही म्हणून तू घे. आजींना घेतलं. सेम ससून हॉस्पिटलला काही कालावधीत ठेवलं. तिथनं मी घरी आणलं. आजींना नावसुद्धा माहीत नव्हतं. त्या आजींना लक्ष्मी नाव हे माझ्या भावाने दिलं. आपल्याकडे येणारी व्यक्ती सर्व लक्ष्मी आहे, तर आजींचं नाव लक्ष्मी म्हणून ठेवलं. आजींचं आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, कुठलेही डॉक्युमेंट्स नव्हते. आजी गेल्यात. आजी गेल्यानंतर त्या दिवसाचा वाईट प्रसंग कुणाला वाईट ठरवावं हे अजून मला समजलेला नाहीये. वाईट प्रसंग, आजी सकाळी 7 वाजता त्यांची देव आज्ञा झाली. डॉक्युमेंट्स नाही. डॉक्टरांना, आमचे डॉक्टर बाहेर गेल्यामुळे डॉक्टरांना रिक्वेस्ट केली
डिक्लेअर लागतं, त्याशिवाय मी अंतिम विधी करू शकत नाही. अलका गुंजाळ यांना सांगितलं तर त्यांना म्हटलं आजी अशीच वारली, मला तुमची मदत हवी. त्यांनी फोन स्विच ऑफ. माझं वय, अक्कल किंवा अनुभव तेवढं चाललं, त्यानुसार आपण प्लॅन केला चौकीत जावं. चौकीत उत्तर असं होतं, तुम्हाला समाजसेवा करायची, तुम्ही आम्हाला का त्रास देतात. एका वाक्यात उत्तर आलं. मगचं पुढचं बोलायची गरज पडली नाही. त्यांचं काही चुकलं नाही. मला समाजसेवा करायची होती, मी त्यांना त्रास दिला, ही गोष्ट तितकीच खरी होते. तिथं आल्यानंतर परत बाकीचे बऱ्याचशा गोष्टींना सांगितलं. नगरसेवक त्यांना म्हटलं सर असं असं करायचं होतं. तेव्हा असे कुठले नेम नव्हते, बाबा डॉक्युमेंट्स नसेल तर विधी करू शकतो वगैरे काही नव्हतं. ते म्हटलं मी काही करू शकत नाही, एक लेटर लिहून देऊ शकतो, ते लेटर तुम्ही घ्या. त्यांनी एक लेटर लिहून दिलं, अशा अशा एरियात वृद्धाश्रम आहे, इथं अशा अशा आजी वारल्या. तरीही गेट पास मला भेटत नव्हतं. मग त्यावेळेस छोटीशी प्रोसेस अशी करावी लागली. आजींना मी दत्तक घेतलं आणि मग काही डॉक्युमेंट्स 1-2 तासात बनवले. सकाळी आजी गेलेल्या, संध्याकाळी रात्री 10:30 वाजता आम्हाला अंतिमविधी करावं लागली. सर्वांपर्यंत पोचली, कुणीही हेल्प केली नाही. पण स्थानिक नगरसेवकाच्या सहीनी पण झालं नाही त्यावेळेस तो का कोविडच्या अगोदरचा काळ होता सर. त्यावेळेस नव्हतं का असं काही? नाही, म्हणजे प्रत्येक जागेवर डॉक्युमेंट्स महत्वाचे होते आणि आजींचं डॉक्युमेंट्स नव्हतं आपल्याकडे. याचं बरंच शिकायलाही मिळालं असेल तुम्हाला. म्हणजे त्यानंतर आता आपण ऍडमिशन घेताना पहिलं आधार कार्ड असेल तर बोलू, नाहीतर थांबू, हे वाक्य त्या शब्दानंतर मी शिकले. मग त्यानंतर असं ठरवलं आपल्याला समाजसेवा करायची, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाहीये, आपल्याकडनं शक्य असेल आपण शोधून काढायचं, आपल्याला शक्य असेल आपला प्रयत्न आपण करायचा, आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची. साधारणतः वृद्धाश्रमात बरेचसे आजी आजोबा आहेत आणि ते वेगळ्या, म्हणजे तुम्ही सांगितलं की बेड रिडन आहेत, कोणाचे वेगळे आजार आहेत. त्यांच्या काय अपेक्षा असतात की दररोज तर आपण जेवायला खायला वगैरे औषधोपचार करतो, पण त्यांच्या मानसिक गरजा असतील काहीतरी, त्यांच्या काय गरजा असतात? अपेक्षा काही नसतात असं मी पहिली गोष्ट सांगते. यांना ज्येष्ठांना 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, प्रेमाने बोलणं आणि प्रेमाने वागणं. कारण की ते आपल्यापेक्षा पूर्ण जग फिरून आलेले व्यक्तिमत्व असतं. जेवण तर तुम्ही देणार, मी देणार, सर्वीकडे भेटतंय. 2 मिनिटं गार असेल, 2 मिनिटं गरम असेल, एवढाच फरक पडू शकतो. त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तुम्ही तुपातलं देणार, मी तेलातलं देणार, हा डिफरन्स असू शकतो घेतलं. पण त्यांच्याशी प्रेमाने बोलणं आणि त्यांना काय वाटतं ते ऐकून घेणं हे जास्त महत्वाचं आहे याच्यात. ऐकून घेणं, कारण की त्यांचा अनुभवाचा साठा आहे त्यांच्याकडे. त्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी वेगळे वेगळे प्रकारच्या लोकांमधनं ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यांना काय वाटतं, त्यांना काय हवंय हे जर समजून घेतलं तर प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे समजून त्याने घेतलं, त्या ठिकाणचे आजी आजोबा तुम्हाला नेहमी हसताना खेळतानाच दिसणार. बरोबर. ती एक जादू आहे आणि ती नवरत्न फॅमिलीची जादू आहे असं मी म्हणेन त्याच्यावरती. म्हणजे त्यांच्या भावनांचा आपण आदर, त्यांचं एक सगळ्यांचं मिळून एक कुटुंबासारखे वागतात ते. हो, एकमेकाशी संबंध. तुम्ही बाहेरचे आलेत चुकून भेटण्यासाठी ते दाखवून देतील तुम्ही बाहेरून आलेले आहेत. तुम्ही जर फर्स्ट टाइम भेटायला आले तर ओके हाय बाय छान गप्पा मारते, पण तुम्ही दुसरींदा भेटायला आलेत तर तुम्ही त्या फॅमिलीचे मेंबर असणार हे ते जाणीव करून देतात. नाही, मला ताई काय विचारतोय, आपल्या घरामध्ये सुद्धा 4 लोक राहतो, एकमेकात भांडणं असतात, तू उणी दुणी काढतो, काहीतरी मतभेद असतात, तिथं नाही घडत का असं? हो घडतं ना, पण क्षणापुरतं घडतं. म्हणजे मी डोक्यात राग ठेवून घेतला आणि मग मी वाद करणार नाही. आमचं पेपर मला वाचायचं आहे पहिला, तुम्हाला वाचायचं आहे, आम्ही डायरेक्ट 2 पेज वेगळे वेगळे करतात. हे त्यांनी सिस्टीम केली. दोघांना वाचायचं ना पेपर आपल्याला, ते तेवढे सांभाळून पण घेतात. वादबी होतात किंवा नाही, पण जर आमचा 11चा टायमिंग ठरला, आता आपण एकत्र बसतो, त्या टायमाला सर्व एकत्र येऊनच बसणार तिथं, जेवण एकत्र करत. हो, किंवा आता आज काल काय भाजी खाल्ली आणि आज काय भाजी करायची ते तेच ठरवतात. ते आपल्याला चान्स पण देणार आहे ठरवायला. मग आता ते डाएट प्लॅन आजी आजोबा करतात. हो, आणि तुम्ही तो पाळता. घर त्यांचं आहे, मी त्यांची केअरटेकर आहे, त्यामुळे मला हे करणं गरजेचं आहे. कारण की मुलीचं काम नेहमी आई वडिलांचं ऐकायचं आहे आणि मुलगीने ते काम नाही केले तर मग ती मुलगी कशाची हो. हे सगळं झालं, पण मला असं म्हणायचं आहे, कधी कधी असं नाही वाटत का बस झाला तर हे कंटाळा आला तर हे नको, हे दररोजचं डोक्याला ताप नको, हा बंद करावं हे सगळं,
असं कधी आयुष्यात आलाय प्रसंग? जेव्हा एकाच दिवशी चारी बाजूने प्रसंग आला तर असं वाटतं आपण का करतोय, पण एका बाजूने तिकडनं जर मला अचानकच आवाज आला, तू जेवलीस का, पहिलं जेवण करा नंतर काम कर, हा आवाज आतून जर आला, म्हणजे मी जेवली की नाही जेवलेली याची काळजी माझे आई वडीलच घेतात. आता त्या घरात 30 आहेत, ते माझे सर्व आई वडील माझी काळजी घेतात. ते विचारतात तुझं जेवण झालंय का, काय 10 मिनिटं लेट आली तरी प्रश्नाची उत्तरं द्यावं लागतात मला त्या घरात. का उशिरा आली, माझा 9चा टायमिंग आहे, तू 9:30ला का आली. मला जर घरातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांना अगोदर सांगावं लागतं मी उद्या 2 तास येणार नाही किंवा मी उद्या येऊ शकत नाही. मग काही हरकत नाही. चेहऱ्यावर काही टेन्शन असलं दिसतं, कळतं त्यांना सेकंदात. माझ्याकडे काही कळत न कळत काही फोटो आहेत माझ्याकडे. मला एक दिवशी बरं नाही आणि मी तिथे येऊन सोप्यावर झोपलेले, एक आजी आली, पांघरून घेतलंय माझ्या अंगावरती, माझं डोकं दाबून दिलेलं आहे, म्हणजे 100% माझी काळजी घेतात सर ते. मग त्या क्षणाला असं वाटतं मी हे केलंय, कंटाळा येतो ठीक आहे, पण हे मला करायचंय, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत करायचंय आणि हे फक्त मी गेल्यानंतर थांबायला नको म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे. काय पाहिजे? ज्या भावनांचा आदर घराघरामध्ये केला जात नाही तो आदर तिथं केला जातो. नवरात्र वृद्धाश्रम म्हणजे नुसतं एक आश्रयस्थान म्हणू किंवा असं नाही, तर तुमच्या म्हणण्यामध्ये आलं की एक प्रेमाचं एक घर आहे, आपुलकीचं घर आहे, माया प्रेम आहे, कुटुंब आहे, असं सगळं आहे तिथं. आणि अशा पद्धतीने ते नवरात्र वृद्धाश्रम दैनंदिन हे चालू आहे त्याचं. ह्याची अजून कुठं शाखा किंवा असं काही केलेलं आहे? ह्या नावातच पावर आहे सर. तुम्हाला याच्यात एक उत्तर देते. नवरत्न म्हणजे ही माझी सर्वात पावर आहे. 9 रंगांचे, 9 स्वभावांचे, 9 जागेवरनं आलेले माझे हे नवरत्न घर आहे. माझ्याकडे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक रत्न आहे. एखाद्या चांगल्या पोझिशनवर कामाला असेल, ते रिटायर झालेत, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे, ते मला देत आहे. अशी लोक आहेत? हो. त्यामुळे हे नवरत्न म्हणजेच की रत्नांसारखंच पावर आहे. प्रॉब्लेम येतात, त्या रत्नांसारखे सॉल्व्ह होतात आणि त्या घरात राहणारे सर्व एकापेक्षा एक भारीतले रत्न आहेत. त्यांचे फक्त मी मोल करू शकत नाही कितीचे आहेत ते, पण सर्व रत्न आहे. त्या रत्नांमध्ये या सर्व गोष्टींमध्ये ही रुटीन लागते. आत्ता आपल्या वडगावमध्ये ते घर आहे आमचं, त्या घरात 25 आजी आजोबा राहतात. त्याच्यात थोडेफार असे अनुभव आलेत तर आम्हाला या घरात राहायचे, पण आम्हाला पेशरूम हवी. मग आपण सर्वांचाच विचार करायचा आहे, कारण की मलाही 2 रुपये कुठून तरी आलेत तर माझ्या बाकीच्या आजी आजोबांना मी खर्च करू शकते, त्यांना चांगली सर्व्हिस देऊ शकते, त्यांना काय हवंय नाही अजून चांगलं बघू शकते. म्हणून आपण अजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं एक युनिट चालू केलेलं आहे. 1 RK फ्लॅट त्यांना देतो. त्याच्यात त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे मी ठेवलेला इथं पेन आहे आणि तो माझ्याशिवाय कोणी उचलायला नाही, अशा स्वरूपात त्यांची सोय आपण केलेली आहे. घर, त्यांची जागा, त्यांची सर्व गोष्टी, त्यांची केअरटेकर मी. असा एक थोडासा तुम्हाला काय हवंय ते मी देणार आणि ह्या प्रयत्नांवर, ह्या शब्दावर आपण ते दुसरं युनिट चालू कंटिन्यू केलेलं आहे. हा, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मुलं परदेशात असतात, पैसा अडका आहे, आई वडिलांकडे लक्ष द्यायला ते इथे येऊ शकत नाहीत, तर अशा केसमध्ये बाबा त्यांनी पैसे दिलेत तर त्यांना सगळ्या फॅसिलिटी तिथं मिळतील आणि ते चांगलं जीवन जगू शकतील बाबा असं. त्याच्यात म्हणजे मी मध्येच बोलले तुम्हाला 2 मिनिटं, सर्व प्रकारचे आजी आजोबा असतात. म्हणजे आजी आजोबांचे किती प्रकार आहेत मला माहिती, पण माझ्या आजी आजोबांचं सांगते मी. म्हणजे काही आजी आजोबा असं आहे तर माझ्या सर्व गोष्टी जागच्या जागी पाहिजे, तुम्ही मला हात लावायचा नाही, माझ्या रूममध्ये विचारल्याशिवाय तुम्ही एंट्री सुद्धा करायची नाही, माझी शिस्त. हा पण एक प्रकार आहे. दुसरं अल्झायमर तुम्हाला म्हणण्याप्रमाणे त्यांचं त्यांनाच कळत नाही. तिसरी गोष्ट, पूर्ण बेडवर व्यक्तिमत्व असलं की त्या व्यक्तिमत्वाचं तुम्ही कितीही घरच्या लोकांनी प्रयत्न केला तर ते सांभाळणं शक्य नाही, कारण की रोज तुमचा एकच केअरटेकर, एकच फॅमिली आणि एकच व्यक्ती बघून तो व्यक्ती चिडचिड करतो, हायफर होतो आणि बऱ्याचशा गोष्टींच्या घरात सुरुवात होते. पण तेच व्यक्तिमत्व जर 10 लोकांमध्ये राहत असेल, त्याला रोज तो जाऊ शकत नाही, पण समोरचा त्याच्यापर्यंत येत असेल तर तो व्यक्ती न काही करता आनंद राहू शकतो.
पण ह्याला काही स्टाफ पण लागत असेल ना तुम्हाला, ठेवलाय तसा स्टाफ तुम्ही? हो, आपल्याकडे 24 तास. कारण एकटं तर तुम्ही सांभाळू शकत नाही. नाही एकटं. हा, एक माझी जबाबदारी आहे. रोजचं एक वेळेचं किचन मलाच करावं लागतं बरं आत्ताही. किचन रोज मला भाजी, आमटी आणि चटणी हे 3 मेनू मलाच करावं लागतात आजही. म्हणजे त्यांचं फिक्स आहे, तू काहीतरी वेगळं रोज एक मेनू केला पाहिजे आहे. आणि ते आत्ताही मी ते येण्याच्या अगोदर सर्व करून आलेले. साडीला तेलाचे डाग सर्व पडलेले आहेत, पण माझी जबाबदारी सोडून मला बाकीच्या गोष्टी. ह्याच्यात कसं होतं, 24 तास सिस्टर आहे, आठवड्यातनं 2दा डॉक्टरांची व्हिजिट आहे, आणि माझ्याकडचा तो स्टाफ आहे तो पूर्ण ट्रेन आहे. मी मुली स्टाफ ठेवते पूर्ण, कारण की एमर्जन्सी आजी आजोबांना उचला चहळ धावपळ करायची म्हटली तर एक कॅटेगरी वयाची मी 40चा पुढचा स्टाफ ठेवत नाही. आत्ता आपल्याकडे 7 लोक आहेत आणि त्या रुटीनमध्ये आपण या सर्व गोष्टी करतो. अच्छा, छान. आणि तर ताई, समाजामध्ये चांगलं काम करायला लागलं तर समाज तुम्हाला सांभाळतो, हे तुम्ही तुमच्या आत्ताच्या ह्याच्यात सांगितलं पण आहे, आणि बऱ्याच वेळेला कौतुक पण करतो. बरोबर. असे कौतुकाचे प्रसंग तुमच्याकडे आले असतील ना, कोणी पारितोषिक दिला असेल, कारण ते शेवटी टॉनिक आहे ना. तुम्हाला जसं मी तुम्हाला विरुद्ध विचारलं तसं हे सुद्धा एक टॉनिक आहेच ना, असं काहीतरी घडलं असेल ना. टॉनिक म्हणू शकतो, किंवा मी ते काही जबाबदारी घेतलेली ते अजून चांगली कशी घेऊ शकते याच्या स्वरूपात. आपल्याकडे जिजामाता पुरस्कार आहे, हिरकणी पुरस्कार आहे, हिरकणी दादा कोंडके फाउंडेशनचा पुरस्कार आहे. कित्येक आहे, म्हणजे आता ठेवायला जागा नाही असं वाक्य म्हणणार. आपलं घर छोटं आहे, भिंत छोटी आहे, पण एक 17-18 तरी आपल्याकडे पुरस्कार आहेत. आणि प्रत्येक पुरस्काराने एक जबाबदारी दिलेली आहे मला. तू आत्ता ते काय करते त्यापेक्षा चांगलं तुला करायचं आहे. मी तसं आपल्या भिंतीवरचा पुरस्कार वाढतो तशी माझी जबाबदारी वाढते, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे समाजाप्रती तुमचं देणं वाढत जातं पण, किंवा त्यांना अकाउंटेबिलिटी जी असते ती. समोरचा व्यक्ती एवढा पारखी असतो, एक एक क्षणाची पारख करून आपल्याला त्या स्टेजवर नेऊन उभा केलेलं असतं. आणि ते उभं फक्त ट्रॉफिक ह्याने बाजूला याच्यासाठी नसतं, तर तू आत्ता हे केलं हे कमी आहे, यापेक्षा जास्त तुला करायचं आहे, त्यासाठी त्या स्टेजवर आपल्याला उभं केलेलं असतं. आणि ते उभं राहण्याचं आपलं ते कार्य आपण केलेलं आहे, किंवा ती आपली जबाबदारी केलेली ती त्यापेक्षा अजून जास्त कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो ते आपल्याला शिकवत राहते. म्हणजे पारितोषिककडे बघण्याचा हा नवीन दृष्टिकोन आहे. जबाबदारी वाढते, जबाबदारी वाढते. बरं. आणि ताई, तुम्ही एकट्या महिला आणि एवढं मोठं कार्य करताय, तर तुम्ही इतर महिलांना काय हे द्याल, सल्ला द्याल? मी याच्यात एकटी महिला असं नाही म्हणणार, कारण की माझी आई, माझी बहीण, माझी आजी लोक, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत आहे, ही पहिली गोष्ट आहे. आणि त्या शिकण्यामधनं प्रत्येक लेकीने किंवा प्रत्येक सुनेने एक जबाबदारी घेतली, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. सून हा शब्द साईडला जर ठेवला आणि लेक जर म्हटले तर प्रत्येक लेकीने छोटेसे 2 पाऊल, माझ्या आईला आज काय हवंय घरात, ही जर काळजी घेतली तर बाकीचे काही प्रॉब्लेम येणारे असतील किंवा बघणारे असतील सर्व जागेवर थांबणारे. माझ्या प्रत्येक आई, बहीण, ताई त्या कोण असतील त्यांना सांगते, त्यांनी काहीतरी सांगितल्यामुळे मी हे करू शकते, किंवा त्यांनी पाठिंबा मला दिलाय असं मी सांगेन. आणि मी काय करते ते त्यांना बघून त्यांनी काही गोष्टी बदलाव्यात. नक्कीच नक्कीच. सुनांना लेकी म्हणायला सुरुवात करा थोडक्यात. आहेत ना, म्हणतायत. म्हणजे प्रत्येक वेळेला तो काही मागचा काही कालावधी होता, तर प्रत्येक गोष्टीला सुना सुना नाही. काही सुना अशा असतात मुलापेक्षा आई, म्हणजे सासू सासरे आपण म्हणा, आई वडिलांची काळजी उत्तम पद्धतीने घेऊ शकतात आहेत ना, आणि घेतात. त्यांना तुम्ही आता सुना म्हणणार की मुली म्हणणार? माझ्या बाबतीत सांगा झालं तर त्या सुना माझ्याशी जास्त मुलं म्हणतात, मागणं आल्या आणि त्या डोईजड झाल्या. नाही, बरोबर आहे ना, कारण की त्यांची ती जादू की झप्पी आपण म्हणणार एखाद्या पिक्चरमध्ये, ते एखादं वाक्य असे नाही, पण त्या मुलीने ठरवलंय हे माझंच घर आहे आणि माझेच आई वडील आहेत, तर निम्मे प्रॉब्लेम तिथं थांबणार. हां, आणि पुढचे प्रॉब्लेम येणार नाहीयेत. बायका, प्रत्येक बाई तशी किचनमध्ये डेअरिंगबाज असते तशी ती मार्केटमध्ये बी असते. फक्त तिचे गुण तिने वापरावे आणि पुढे तिने काय करावं हे त्या बाईने ठरवावं. नक्कीच. उतार चढ प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, ते प्रत्येक याच्यात आहे.
तुम्ही म्हणतात मी एकटी महिला काय करू शकते, मी एकटी महिला नाहीये. मी रस्त्यानं जाताना मला 10 महिला दिसतात, मी रात्री 12-1ला घरी जाते, पण मला असं भीती वाटत नाही मी एकटी चालली. मला जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी माझ्याच कुठल्या तरी मैत्रिणीने किंवा माझ्या आईने माझ्या बहिणीने मला दिली म्हणून मी पूर्ण करणार. पुढचं स्वप्न काय आहे तुमचं आता? अजून काय करावं असं वाटतं किंवा काय करायचं राहिलंय असं वाटतं तुम्हाला? आत्ता ते माझं नवरत्न फॅमिलीचं घर आहे, आजी आजोबांचं. त्या घरात ते मला नेहमी येऊ देतात. त्यांचं आत्ता माझं भाड्याचं घर असल्यामुळे माझ्या आजी आजोबांना काहीतरी गोष्टी ॲडजस्ट करावं लागत असेल, ते घर स्वतःचं असावं आणि त्या घरात माझे कमीत कमी 100 आईवडिलांची कन्या असावी, गर्वाने सांगता आलं पाहिजे. कारण की माझे आईवडील तेवढंच प्रेम माझ्यावर करतात आणि मी जर आत्ता 30 आईवडिलांना प्रेम देऊ शकते तर 100 का नाही. तर 100चं टार्गेट मला पूर्ण आहे तोपर्यंत मी मरूही शकत नाही. कुठलाही दुर्घटना माझ्या बाबतीत होणार नाही हे माझ्या आईवडिलांचं प्रेम मला सांगतंय. वा, छान. म्हणजे ह्यातली तुम्हाला 100 गाठायची आणि मी काय गाठणार ते माहित नाही, पण माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. कोणीतरी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून एखादा दाता मिळेल, तुम्हाला घर सुद्धा स्वतःचं मिळेल. काय सांगता येत नाही, उद्या काय घडेल ते काय सांगता येत नाही. काय घडणे माहित नाही, वरच्यावर भरोसा आहे. बाप्पा माझा बसलेला आहे. बाप्पाने मला एकच सांगितले, तू कष्टाला मागं सरू नको, बाकीचं मी सांभाळतो. बाप्पाने त्यांना निरोप दिला तर तो निरोप माझ्यापर्यंत येतोय. आमचाही उद्देश तोच आहे. पुढच्या पिढीला काय सल्ला द्याला? आज काय झालंय, कुटुंब व्यवस्था ढासळलेली आहे तशी म्हटली तर. एक मुलगा एक मुलगी, म्हणजे त्याला आते मागे भावंडच राहिलेली नाहीत. आपण लहानपणी मामाच्या गावाला जायचो, ही तर आता प्रेस गेलीच. तर पुढच्या तरुण पिढीला काय सांगाल? तरुण पिढी येते का तुमच्या इथं? हो, आठवड्यातनं 2दा तरी कॉलेज स्टुडंट आपण बोलवून घेतो. त्यात मुलं मुली सर्व प्रकारचे असतात. आजी आजोबांशी गप्पा मारतो, आपण त्यांना प्रश्नही विचारतो, तुमच्या घरात किती आजी आजोबा आहेत, तुमचे आजोबा कुठं गेले. मग त्याच्यात काही आजी आजोबा वृद्धाश्रममध्ये आहेत. तर जनरली बऱ्याच लोकांचा प्रश्न हा पडतो, वृद्धाश्रम का असावं किंवा नसावं, हे पण प्रश्न जनरली ते मुलं आम्हाला विचारतात. वृद्धाश्रम असा की नसावा हा प्रश्न तात्पुरता आपण बाजूला ठेवलं. एखादा ज्येष्ठ व्यक्ती घरात आहे आणि तो बेडवर आहे, आज मुलाने सुनेने 100% प्रयत्न केला तरी त्याची काळजी घेऊ शकत नाही. पण ते जर एखाद्या केअर सेंटरमध्ये ठेवली, आपण चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो. त्यांचे शेवटचे क्षण आनंदात जाऊ शकतील. त्यांच्यासाठी तर केअर सेंटर वृद्धाश्रम असायलाच पाहिजे आहे. किंवा लहान मुलांसाठी जशी पाळणाघरं आहेत तसे वृद्धांसाठी सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला असं घडतं ना की त्यांना बाहेर जायचं असतं कुठं, तर त्यावेळेला त्यांनी कुठं थांबायचं, काय करायचं? नाही आहेत ना तसं. जर तुम्ही दिवसभर बाहेर जाणार असेल, डे केअर सेंटर म्हणू शकतात ते. हो, आपल्याकडे असे आजी आजोबा येतात, सकाळी येतात, दिवसभर थांबतात. आपल्या घरात आजी आजोबा एका बेडवर, एका टीव्हीवर, एका ठिकाणी राहून कंटाळतात. पण आपल्याकडे आल्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्यासाठी. कधी गेम्स असतात, कधी काही कार्यक्रम असतात, कधी गाण्यांचा कार्यक्रम, कधी भजन कीर्तन. या रुटीनमध्ये ज्येष्ठ लोक आल्यानंतर 100% त्याच्यात असतात. आणि मग त्यानंतर त्यांना रात्रीची आपण ती झोप म्हणतो. बऱ्याच वेळेला प्रत्येकाच्या घरी एक प्रश्न आहे, आमची आजी झोपत नाही, आमचे आजोबा झोपत नाही. त्यांनी जर दिवसा आराम केला असेल तर रात्री कसे झोपू शकतील? पण दिवसभर तेच जर एका जागेवर बसून काही ॲक्टिव्हिटीजमध्ये रमले असतील तर रात्री ते शांत झोपणार आहेत. नक्कीच. मग त्यासाठी केअर सेंटर किंवा डे केअर ह्या सर्व गोष्टी. पूर्वी कसं होतं, जॉईंट फॅमिलीमुळं आजी आजोबा 10 नातवंडांमध्ये फुल बिझी असतात. आता एकच नातू आहे घरात, तो शाळेत जातोय आणि आजी आजोबा घरात, ते होत नाही ना. सर्वांना एकच सांगेन, आजी आजोबा तुम्ही तिथं कुठं असणार, वृद्धाश्रममध्ये म्हणा किंवा केअर सेंटरमध्ये, तिथं असेल, आठवड्यातला 1 दिवस काढावा आणि त्यात 4 तास आजी आजोबांबरोबर थांबावं, त्या नातवाने, त्या मुलाने, त्या सुनेने. म्हणजे त्यांनी ते आजी आजोबा आता वृद्ध आहे किंवा ज्येष्ठ आहेत, आपण ज्येष्ठ म्हणू त्यांना, वृद्ध म्हणण्यापेक्षा आयुष्यात त्या व्यक्तीने खूप काही केलेलं असतं. आत्ताचा हा काळ आहे, हा बराचसा बदललाय त्यांच्या काळापेक्षा. आपल्या ह्या काळात त्यांना मिक्स होण्यासाठी खूप प्रश्न पडत आहेत. कारण की त्यांच्या वेळेला पैशांची कमी होती, सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम होते आणि आता सर्व ऑनलाईन वगैरे सर्व गोष्टी असल्यामुळे हे त्यांना वापरता येत नाहीये किंवा काही गोष्टींना त्यांना ते ॲडजस्टमेंट होत नाहीये.
त्यामुळे हे प्रॉब्लेम खूप येत आहेत. तुम्ही त्यांच्या जागेवर 1 तासभर राहून बघा, म्हणजे तुम्हाला याचे बऱ्यापैकी माझ्या ज्येष्ठांच्या व्यथा काय त्या समजतील. मोबाईल तुम्ही किती म्हटलेत तर तुमचे बोटं सरकवायची मोबाईल नाही जमत माझ्या आजी आजोबांना, त्यांना बटनाचीच माहिती आहे. म्हणजे अगदी वृद्धाश्रमात येऊन मदत करायची सोडून द्या, तुमच्या शेजारी पाजारी जे आजी आजोबा राहत आहेत त्यांच्यासाठी 1 तास वेळ काढा. त्यांना काय म्हणजे बँकेत जायचं असेल, त्यांना पेपर वाचण्यासाठी असेल, कारण की नवरत्न फॅमिलीचे कोथरूड भागात अशा बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिक आहेत. मला जर एक फोन आला तर बाळा आज तू घरी येतेस का ग 5 मिनिटं, 1 तासात सर्व गोष्टी कामं करून मॅनेज करून जर आलं तर त्यांचा तो आनंद गगनात मात नाही. माझी लेक एवढ्या लांबून, त्या घरातली लेक असते, एवढ्या लांबून सर्व आजी आजोबांची देखभाल करून आमच्यापर्यंत पोचली आणि या सर्व गोष्टी करते किचनपासनं. तर त्यांना काय हवंय का नव्हे, त्यांचं प्रेम, त्यांना पैशांची कमी नाही, पैसे पाहिजे तेवढे ते देऊ शकतात, पण प्रेमाने करणारा आणि प्रेमाने बोलणारा व्यक्ती जास्त त्यांना गरजेचं आहे. ही सर्व्हिस पण तुम्ही देता? हो, छानच. अजून एक आतली गोष्ट आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण ते तुमच्या माध्यमातून मला क्लिअर करायचं आहे. नवरत्न फॅमिली ज्या काही महिला घर सोडून आलेल्या असतात, काही मुली पडून आलेल्या असतात, त्यानंतर त्यांना घरी जायचा मार्ग नसतो. असं जर मला एखाद्या व्यक्तिमत्वाने कॉल जर केला, ताई अशी मुलगी, म्हणजे की त्याच्यातनं उदाहरण देते मी. 3 महिन्यापूर्वी पाषाणमध्ये एक मुलगी बसली होती एका गणपतीच्या मंदिरात. जवळजवळ 4 दिवस त्या मंदिरातल्या काका कंटाळले होते, ए मुलगी तू जा बाई, इथं नको थांबू, मला गाववाले लोक बोलतील. पण अशाच एका ताईने मला फोन केला आणि अगं अशी मुलगी आहे, मुलगी बघा होता 18-19 वर्षाची होती, लग्न झालेलं होतं तिचं आणि घरचे काही प्रॉब्लेममुळे तिने घर सोडलेलं होतं. मी 11:30-12 वाजता तिथे गेली, मुलीला आपल्या नवरत्न फॅमिलीमध्ये आणली. रात्री त्या पोरीशी मी 1 वाजेपर्यंत गप्पा मारल्यात, 1 नंतर तिला आजी आजोबांच्या स्वाधीन केलं आणि मी गेली. सकाळी आल्यानंतर माझ्या आजी आजोबांचं प्रेम सांगते ह्या गोष्टीत. ती मुलगी त्यांची सख्खी नात, एवढ्या फॅमिलीची, असं त्यांचे ते वावरणं बोलणं त्या सर्व गोष्टी. रात्री ती पोरगी 4 दिवस खाणं पिणं नव्हतं, डिप्रेशनमध्ये होती, ढसाढसा रडत होती. ती मुलगी सकाळी सर्वांची नाश्ता करून हसत खेळत बोलत होती. ही सर्व रुटीन झाल्यानंतर 1 तासभर तिच्याशी बोलली, का रे बेडा काय काय प्रॉब्लेम वगैरे आहे. घरच्यांचा नंबर घेतला, घरती फोन करून सांगितले ही मुलगी माझ्यापर्यंत पोहोचली, 4 दिवसाने तुम्ही यावं, कोण असतील समथिंग त्या स्वरूपात. अशा मुली काही कालावधी आपल्या फॅमिलीत राहतात. अशा मुलींचे 8 मुलींचे लग्न माझ्या आजी आजोबांनी करून दिलेत, कन्यादान. मला निमित्त ठरवलं पण प्रेमापोटी 8 मुलींचे लग्नाचा पुरा खर्च नवरत्नाचे आजी आजोबांनी केलंय. ती मुलगी तुम्हाला म्हटले, ती मुलगी 4 महिने आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने राहिली. तिथं थोडेसे पेपरवाले, पोलीस सर्वांची मदत घेतली. तिच्या सासूबाई मिस्टरांशी काउन्सिलिंग घेतली, 2 दिवस त्यांना बोलवलं आणि आता ती मुलगी तिच्या घरी सुखरूप व्यवस्थित आहे. 8 दिवसात एक फोन येतो. शुभांगी तिचं नाव आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या सीमा नाही आहेत तुमच्या कार्याला? नाही, सीमा बंधनात राहायचं नाहीये आपल्याला. आणि हे सर्व करायला भाग कोण पाडतंय? माझे आई वडील. त्यांनी सांगितलेले, त्यांचे तू काहीतरी करते, तुला सपोर्ट सिस्टीम उभी राहते आणि तू त्या मुलींसाठी काम करते. आज एका मुलीचं लग्न जड पडतंय एका माणसाला, ते कुठल्या स्वरूपात केलं हे नंतर पण महाग पडतं. पण माझ्या आई वडिलांनी पुढाकार घेऊन 8 मुलींचे एवढ्या 8 वर्षात लग्न केलेली आहेत. आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यात शेवटी आम्ही आवर्जून प्रेक्षकांना आवाहन करू की तुमच्या वृद्धाश्रमाला त्यांनी भेट द्यावी आणि यथाशक्ती मदत करावी. तन मन धन आणि तुम्ही म्हणता तसं पैशापेक्षा 2 तास तिथं घालवावेत. वेळ महत्वाचं. आणि असं आम्ही नक्की आवाहन करू आणि त्याला नक्की लोक प्रतिसाद देतील याला. मी विनंती करेन, म्हणजे माझे ते भावंड आहेत किंवा माझ्या बहिणी आहेत त्यांना, माझ्याकडे ते बेड रिटर्न डायफरवाले आजी आजोबा आहेत. डायपर स्वरूपात मला दिवसाला नाही म्हटलं तरी पण 2 ते 4 हजाराचे डायपर लागतात. बेड रिटर्न लोक जास्त असल्यामुळे त्यांच्या हक्काची मुलं असतात, ते नेहमीच मला पेमेंट देतात, सपोर्ट करतात. पण ज्यांचं कुणी नाही अशी ही फॅमिली आहे, ती नवरत्नाचीच फॅमिली आहे, त्यांच्यासाठी मदत करावी, यावं, बघावं डायपरच्या स्वरूपात. आणि मी काय मागते याच्याविषयी तुम्ही या बघा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा.
त्याच्यात कुठलीही जबरदस्ती नाही, काय नाही. पण वेळात वेळ घेऊन मात्र माझ्या फॅमिलीला भेटा. तुम्ही एकदा भेटलेत की तुम्ही वारंवार भेटणार, हा आपला शब्द आहे. कारण की आई वडिलांनी ते शिकवलेलं आहे आणि ते शिकवलेलं मी फक्त तुम्हाला सांगू शकते. बाकीचं तुमचं तुमच्यावर. आत्मविश्वास बघून काय म्हणावं वाटतं प्रमोद तुला? म्हणजे त्यांना एवढा आत्मविश्वास आहे ना की कुठलीही म्हणजे मानवी संबंधाविषयी काही अडचण असेल तर ती सगळे ते त्यांच्याकडं त्याचं उत्तर आहे आणि त्याला कुठलाही सीमा नाहीत त्यांच्या कार्याला. मित्रो, नवरत्न वृद्धाश्रम हे एक आश्रयस्थान नाही तर एक मानवी संवेदनाचा एक मंदिर आहे आणि त्यांच्याबरोबरच आपण सुद्धा हा वृद्धत्वाचा भार न समजून एक ही आयुष्याची अनुभूती आहे आणि आपण त्यांना सन्मानानं जगूयात. धन्यवाद. धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि एवढ्या तुमच्या व्यस्त ह्याच्यामधनं आलात आणि मुलाखत दिलीत. नक्कीच ही प्रेरणादायी मुलाखत होईल असं मला वाटतं. कदाचित तुम्ही मला काय सांगायचं होतं, मला ते काय बोलायचं होतं ते समजून घेतलं. माझ्या त्या 4 गोष्टी होत्या त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला प्रयत्न करतायत. खूप काही बोलायचं असतं कारण की आज 26 वर्षाचा अनुभव एवढ्या ह्याच्यात तो थांबत नाही किंवा एवढ्या ह्याच्यात तो सांगता बी येणार नाही आहे. पण तुम्ही मला विचारलं, त्या माझ्या काही भावना आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तेच तुम्ही आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणार. आपले लोक खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या लोकांनी जर ठरवलं तर आपले लोक काहीही करू शकतात. युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत जातं ताई आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. नक्कीच आहे. प्रयत्न मला म्हणायचं तुमच्या आजी आजोबांना होईल, तुम्हाला नाही. तुमच्या नाही, मला काय नको. कारण की मला गर्वाने एकच माझ्या आई वडिलांची लेक आहे. लेकीसारखं मला राहायचं आहे, हक्काचे बोलणारे. आणि त्यांनी ते सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. माझ्या आईवडिलांनी ती मला जाणीव करून दिली, ती गोष्टीची मला प्रेम दिला, सर्व गोष्टी दिल्या, ते मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवायचं निमित्त ठरलंय. मला आईवडिलांनी शिकवलेलं आहे, आमच्याकडनं घे आणि समोरच्यांना दे. मी प्रयत्न करते. खाली हात आली होती, खाली हात जाणार आहे. दुसरं काय हवंय आपल्याला. धन्यवाद.